आज आपण बनवणार आहोत मेदूवडा आणि चटणी। तर यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी तांदूळ। हे मी रात्रभर भिजत घातले होते। त्यानंतर चटणीसाठी लागणार आहे 1 वाटी खोबरे, 3 मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, 7 ते 8 लसूण पाकळी, सोडा आणि मीठ। आता मी हे तांदूळ आणि डाळ वाटून घेतले आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालणार आहे आणि हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे आहे। आता मी हे फेटून घेते। हे वडे बनवण्यासाठी आपल्याला चहासाठी लागणारे गाळणे मी इथे पाणी त्याला लावून घेणार आहे आणि आपला हात सुद्धा ओला करून घेतला आहे। तर मी आता यावरती हे बॅटर घालत आहे आणि या बॅटरला मी मेदूवड्याचा आकार देत आहे। एका साईडला मी तेल सुद्धा तापत ठेवलेले आहे। आता मी हे हळूहळू तेलामध्ये सोडत आहे। तेलामध्ये गाळणं सोडलं की आपोआपच ते बॅटर तेलामध्ये आपोआप फ्राय व्हायला चालू होतं। अशा प्रकारे मी अजून वडे बनवून घेत आहे। आपल्याला या वड्यांना दोन्ही साईडने चांगलं तळून घ्यायचं आहे। मी आता इथे अजून वडे बनवून घेते। मी इथे परत एकदा दाखवते की कसा आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे। यासाठी मी परत जे चहाचं गाळण आहे ते ओलं करून घेतलंय आणि त्याच्यावरती बॅटर घातलंय आणि त्याला आकार परत देत आहे। माझा सुद्धा हात मी ओला करून त्याला आकार देत आहे। आणि मी हे तळून घेते। असेच मी वडे बनवून घेते आणि आता आपण चटणी बनवण्यासाठी घेऊयात। चटणी बनवण्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलंय। त्यामध्ये मी आता टाकत आहे 3 मिरच्या, कोथिंबीर घालत आहे मी आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि हे मी आता मिक्सरला लावताना यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि पाणी घालून हे वाटून घेते। आता फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये मी आता कढीपत्ता घालणार आहे। 7 ते 8 आपल्याला पानं कढीपत्त्याची घालायची आहेत। त्यानंतर मी यामध्ये घालत आहे अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचे मोहरी। हे चांगलं आपल्याला तडतडू द्यायचं आहे। ही फोडणी झाली की आपल्याला त्या झालेल्या चटणीमध्ये हे सर्व फोडणी ओतून घ्यायची आहे। आणि फोडणी ओतून आपल्याला हेच भांडं 2 मिनिट त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आज आपली रेसिपी मेदूवडा आणि चटणी इथे तयार झालेली आहे। ही रेसिपी एकदम पटकन होते आणि अशाच वेगवेगळ्या नवीन आणि सोप्या पटकन होणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या इंस्टाग्रामच्या पण अकाउंटला तुम्ही फॉलो करा। तिथे पण तुम्हाला रेसिपीज बघता येतील। थँक यू।